निजामपूर पोलिसांनी बनावट रासायनिक खताचा 24 लाखाचा मुद्देमाल जप्त केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मयूर भामरे यांना गुप्त बातमीदारामार्फत ग्रामीण रुग्णालय जैताणे तालुका साक्री समोर लामकाणी रोडवर एक महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH15 CK 2705 ही बनावट रासायनिक खतांच्या गोण्या भरलेली असून त्याच्यावरील चालक हा सदर बनावट खते गावोगावी जाऊन विक्री करणार आहे। याबाबत माहिती मिळाल्याने ग्रामीण रुग्णालय जैताणे समोर रोडावर एक महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन उभी होती। तिच्यात खतांच्या गोण्या असल्याने सदर वाहनास निजामपूर पोलीस स्टेशन येथे आणून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मयूर भामरे यांनी सदर कामी श्री कैलाश शिरसाट जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धुळे यांना फोनद्वारे माहिती दिली असता उल्हास प्रल्हाद ठाकूर विभागीय तंत्र अधिकारी नाशिक प्रदीपराव निकम मोहीम अधिकारी जिल्हा परिषद धुळे योगेश सोनवणे तालुका कृषी अधिकारी साक्री अरुण तायडे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धुळे आर्यम नेतनराव कृषी अधिकारी पंचायत समिती साक्री हे निजामपूर पोलीस स्टेशन येऊन त्यांनी निजामपूर पोलीस स्टेशन उभी असलेली महिंद्रा बोलेरो पिकअप वाहनामधील खताची पाहणी व चौकशी केली असता सदर वाहनात एकूण 75,600 रुपये किमतीच्या खतांचा साठा असून या खताचे मार्केटर असून वरील खताच्या बॅगेवर कायद्यानुसार उत्पादकाचे नाव नमूद करणे बंधनकारक असून सुद्धा सदर बॅगेवर उत्पादकाचे नाव नमूद केले नाही। तसेच ह्युमिक शक्ती या खताचे बॅगेवर बॅच नंबर नमूद नाही व त्याची कोणतीही खरेदीची बिल व अन्य दस्तऐवज उपलब्ध केले नसल्याने प्रोप्रायटर श्री राजू भट्टू राठोड मे SR फर्टिलायझर अँड केमिकल्स वर्धाने तालुका साक्री जिल्हा धुळे व इतर यांच्या विरुद्ध निजामपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक धुळे श्री संजय धिवरे, अपर पोलीस अधीक्षक धुळे श्री किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे ग्रामीण विभाग साक्री श्री संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मयूर भामरे व टीमने केले आहे। नवापूर गर्जना न्यूज संपादक अनिल बोराडे साक्री।